Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. बीड लोकसभेची निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रिया 13 मेला पार पडली. चौथ्या टप्प्यामध्ये मतदान झालं. मात्र काही दिवसांमध्ये जे आहे ते पोस्ट व्हायरल झालेल्या प्रकरणी संदर्भात जे आहे ते पोलीस अधीक्षक खुद्द या गावामध्ये येऊन शांततेची बैठक घेतलेली आहे. माझ्यासोबत स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर आहेत. सर, काय सांगाल? एकंदरीत बैठक घेतलेली आहे शांततेची, एकंदरीत काय घडलं होतं आणि काय तुम्ही संपूर्ण बैठकीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे? केज तालुक्याचे मुंडेवाडी या गावामध्ये एक त्या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ आमच्या निदर्शनास आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक देखील केलेली आहे. परंतु गावामधलं वातावरण कसं आहे यासाठी आम्ही व्हिजिट केलेली आहे. गावामध्ये या व्हिडिओच्या अनुषंगाने कोणतंही वातावरण नाही. कुठल्याही प्रकारचा जातीभेद त्या ठिकाणी आम्हाला आढळून आला नाही. लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत, त्या जातीवादाच्या अजिबात नाही आहेत. त्यांच्या रोज दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत, शेतीच्या समस्या आहेत, ऊसतोडीच्या समस्या आहेत. अदरवाईज या जातीविषयक त्यांच्याकडे कोणतीही समस्या नव्हती. आणि तो विषय हा होता की ते जे नांदूर फाटा या ठिकाणी मार्केटला, म्हणजे एक मार्केट प्लेस आहे नांदूर फाटा, जे पंचक्रोशीचं एका ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ते येतात. तर तिथे त्यांना थोडंसं खेड्यातनं आल्यामुळं कदाचित कमी दर्जाची वागणूक मिळत असावी म्हणून त्याला ते नाराज होते. अदरवाईज त्याच्यामध्ये जातीय कुठलाही भावना नव्हती. एका व्यक्तीने उत्साहाच्या भरामध्ये किंवा काही कुठल्या तरी द्वेषापोटी त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्याला ते भाषणाला कुठल्याही गावकऱ्याचा सहयोग नाही. हा व्हिडिओ साधारणतः 15 दिवसापूर्वीचा आहे असं म्हणता येईल. परंतु 15 दिवसापासून या गावाचं आणि दुसऱ्या गावाचं ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी कोणताही व्यवहार बंद पडलेला नाही. सगळं रुटीनमध्ये चालू आहे. कोणालाही कुठल्याही पद्धतीचा फाईन झाला नाही. जे त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं की 5,000चा फाईन, 2,000चा फाईन, असा कोणताही झाला नाही. आणि इथं दोन्ही गावांमध्ये कुठलेही वातावरण नाही. आम्ही आता एकत्रपणे दोन्ही गावाला व्हिजिट केली. दोन्ही समाजाची लोक एकत्र होती. आम्ही एकत्रितपणे एका हॉटेलमध्ये चहा देखील पिला. कुठेही असं वातावरण नाही आहे. इथे सगळी शांतता आहे. आणि जो व्हिडिओ झाला तो उत्साहाच्या भरामध्ये एकाने भाषण केलं म्हणून झालेला आहे. अदरवाईज इथं वातावरण नाही. आपण बैठक घेतलेली आहे, त्यामध्ये तुम्ही काय आवाहन केलेलं आहे एकंदरीत, आणि पूर्ण जिल्ह्याला देखील काय आव्हान असणार तुमचं पोलिसांच्या माध्यमातून? नाही, हा जो परिसर आहे हा एक आदर्श परिसर आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात आणि यांच्यामध्ये एकोपा पण चांगल्या पद्धतीचा आहे. परंतु काही लोक याच्यामध्ये आहेत, जसं नांदूर घाटमध्ये एकाने पोस्ट टाकली. त्यानंतर कालचा मुंडेवाडीमधल्या एका व्यक्तीने भाषण केलं. यामुळे वातावरण थोडंसं गरम होतं आहे, दूषित होतं आहे. अदरवाईज लोकांमध्ये याच्यामध्ये काहीही अडचण नाही आहे. लोकांमध्ये सामंजस्य चांगलं आहे. माझं एकच आवाहन असेल सगळ्यांना की सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी. दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. आणि असे जे पोस्ट टाकणारे लोक आहेत यांची माहिती पोलिसांना द्या. आम्ही त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई करू. कोणतेही समाज, वंजारी समाज असू दे, मराठा समाज असू दे, माळी समाज असू दे, धनगर समाज असू दे किंवा कुठल्या आदिवासी, दलित, इथं जी एकमेकांचे व्यवहार आणि एक वीण आहे एकमेकांमधली, ती अत्यंत गडद आहे. ठीक आहे, तात्पुरतं त्यांच्यामध्ये अडचणी येऊ शकतात, परंतु हे काय परमनंट नाही. याच्यामध्ये लोक बाहेर येतील आणि सामाजिक वातावरण इथलं चांगलं राहील. सगळे ज्यावेळेस ऊसतोडीला जातील तेव्हा सगळे एकत्रच जातात. कोणी कुठल्या समाजाचा आहे, ह्या समाजाचा आहे, त्या समाजाचा आहे, कोणी कोणत्याही समाजाच्या अंडर काम करतं ऊसतोडीच्या वेळी. त्यावेळेस त्यांची भांडणं वेगळी असतात, जातीची नसतात. त्यावेळेस त्यांची भांडणं मला पैसे मिळाले नाही, हे नाही, ती भांडणं असतात. जातीवरून अजिबात नाही. तर हे इथलं वातावरण तसं जातीवर नाही आहे. ठीक, आर्थिक परिस्थिती इकडची तिकडची देवाणघेवाणवरून असतात, परंतु त्याला जातीचा रंग कोणी देऊ नये. इथलं वातावरण अत्यंत चांगलं आहे. असं असलं तरी या व्हिडिओ संदर्भात आपण काही ॲक्शन घेणार आहात का? दुसरी बाब म्हटलं तर शांततेचं वातावरण तुम्ही आता म्हटलं, मात्र काही ठिकाणी भयभीत देखील लोक झालेले की
गोष्ट व्हायरल होती, त्यात पोलीस येतात, बंदोबस्त वगैरे, त्यामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण देखील आहे. या संदर्भात काय आव्हान असणार आहे? नाही, पोलीस येतात ते बरोबर आहे. ज्यावेळेस सोशल मीडियावर एखादी पोस्ट येते, सोशल मीडियावर पोस्ट आल्यानंतर आम्ही त्या जो पोस्ट करणारा आहे त्याला आम्ही बोलवतो, त्याला ताकीद करतो, आवश्यक असेल तर गुन्हा दाखल करतो. कालच्या घटनेमध्ये देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, ती आम्ही सिरियसली घेतलेला आहे, कुठं सोडलेलं नाही. आरोपीला देखील अटक केलेली, त्याच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. सोशल मीडियाच्या संदर्भात जो पण छेडखानी करेल, जो पण त्याचा मिसयूज करेल, त्याच्यावर आम्ही निश्चितपणाने कठोर कारवाई करू. आणि इथलं जी घडी आहे, सामाजिक घडी, ही कोणाला आम्ही विस्कटू देणार नाही. नक्कीच होते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर. मुंडेवाडीमध्ये जो प्रकार घडला यापुढे घडू नये आणि इथली संपूर्ण समाज जे आहे ते गुन्ह्या गोविंदाने नाचतोय, सर्वसामान्य लोक जे आहेत ते एकोपाने राहतात अशा एखाद्या त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने कोणी जर कायदा हातात घेतला, सोशल मीडियाचा जर दुरुपयोग केला, त्याच्यावर देखील पोलीस कारवाई करतील असं देखील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन ओंकार शेंगुडेसोबत योगेश काशीद, मुंबई तक, बीड.